आणि यानंतर आता बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली आहे। खरा गद्दार आणि खरा खुद्दार कोण हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन हे काम केलं जातंय, हे बोलण्याची सुपारी घेतली जाते असं शिंदे म्हणाले। तर कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं असल्याचंही शिंदे म्हणाले। बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी हे वक्तव्य केले। तर आमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही सुपारी देता का, असं यावर संजय राऊतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। हा एक प्रकारचा व्यभिचार, एक प्रकारचा स्वैराचार, हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे। हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय रिॲक्ट झालोच नाही, मी प्रतिक्रिया दिली नाही। एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं, ही सुपारी आहे। मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का? तुम्ही सुपारी दिली होती का? सांगा ना। अनेक यूट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षानं पोसलेले अनेक आहेत, ते आमच्यावर सातत्यानं टीका करत असतात घाणेरड्या शब्दामध्ये। मग त्यांना तुम्ही पोसताय का? आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करताय ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात? एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरतायत गेल्या 3 वर्षापासून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसतायत?